श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. माकोडीच्या जप सांगतेनंतर दुसऱ्या दिवशी श्री महाराज साखरखेड्याला परत जाण्यास निघाले. त्यावेळी तेथील सर्वांनीच महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांचे दर्शन घेतले. प्रभाकरराव व सिंधुताईंनी महाराजांना नमस्कार केला. त्यावेळी सिंधुताईंच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवून महाराज म्हणाले, आता कुठलीच काळजी नको, अखंड नामात राहा आणि मुलगा झाला म्हणजे त्याचं नाव मात्र यज्ञेश ठेवा. पुढे सिंधुताईंचे दिवस भरले. तसे 1968च्या सप्टेंबर महिन्यात त्या प्रसूतिगृहात दाखल झाल्या. पुढे प्रसूतीच्या वेळी त्यांची स्थिती थोडी गंभीर झाली. त्यावेळी डॉक्टरांनी शस्त्रक्रियाही करावी लागेलच, परंतु तरीही उपस्थित झालेल्या गुंतागुंतीच्या विशेष परिस्थितीमुळे एकाचेच प्राण वाचवणे शक्य होईल म्हणून सांगितले. त्यावेळी जवळची सर्वच मंडळी अत्यंत घाबरली. परंतु आमच्या सिंधुताई मात्र श्री महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास असल्यामुळे अगदी निर्धास्त होत्या. श्री महाराजांचे शब्द, आता कुठलीच काळजी नको, अखंड नामात राहा, हे त्यांना आठवले आणि श्री महाराजांनी मस्तकावर ठेवलेल्या हाताचा स्पर्श जाणवला. त्यांनी अखंड नामस्मरण करीत महाराजांचा धावा केला व मनोमन महाराजांना म्हणाल्या, महाराज, बाळ आपलं आहे, आता आपणच सांभाळा त्याला. आणि मनोमन महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी शल्यकक्षात प्रवेश केला. शुद्धीवर आल्या तेव्हा बाळ बाजूलाच होते आणि अगदी सुखरूप होते. त्याही पूर्ण सुखरूप होत्या. त्यावेळी पाठीशी असता सद्गुरू माय, कळीकाळ तो करील काय, याची त्यांना व सर्वांना साक्षात प्रचिती आली. पुढे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मुलाचे नाव यज्ञेश असे ठेवले. असो, श्री महाराज साखरखेर्ड्याला असले म्हणजे श्री महाराजांचे श्री राम पंचायतन हे श्री रामानंद महाराजांच्या मूर्तीसमोर म्हणजे श्रींची मूर्ती व पादुका यांच्यामध्ये गरुडाने धारण केलेल्या पद्मासनावर ठेवलेले असे. महाराजांच्या अमृत महोत्सवानंतर एक दिवस सकाळचा जप झाल्यावर श्री महाराज श्री रामरायाचं मुखावलोकन करीत असताना श्री रामरायासमोर हनुमंतरायाचे मंदिर असावे असा विचार त्यांच्या मनात आला व लगेच त्याला मूर्तरूप देण्याचे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी विनायकराव व कृष्णराव देशपांडे उर्फ दाजी यांचे पुत्र चिरंजीव जनार्दनपंत देशपांडे यांना जयपूरला पाठवून तेथून सुरेख अशी हनुमंताची मूर्ती बोलावून घेतली. मंदिरासमोरील प्रांगणात श्री हनुमंताची स्थापना होणार याचा सर्वांनाच अत्यंत आनंद झाला. मूर्ती आणल्यापासून मंदिर बांधून हनुमंताची स्थापना होईपर्यंत स्थानिक व परगावच्या काही मंडळींनी मिळून 3.5 कोटी 13 अक्षरी मंत्रजपाचा संकल्प केला व काही दिवसात तो पूर्ण केला. इसवी सन 1968 एका शुभ मुहूर्तावर श्री महाराजांच्या हस्ते या हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. या प्रतिष्ठापनेचे पौरोहित्य अण्णाजी माईंनी केले. परगावीची अनेक भक्त मंडळी या स्थापनेसाठी आली होती. भरपूर अन्नदान झाले. मारुतीरायाचं दर्शन आता नित्य होणार म्हणून सर्व मंडळी अत्यंत आनंदित झाली. श्री महाराजांचं बलदंड शरीर, अस्खलित ब्रह्मचर्य आणि रामनामाचं प्रेम पाहून सर्व भक्तांना तर ते साक्षात हनुमंताचे अवतारच वाटत होते. अनेक भक्तांना त्यांचं हनुमंत रूपात दर्शनही झालं होतं. साखरखेर्ड्याला एका उत्सवाच्या वेळी बोला राम राम राम, बोला राम 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 म्हणून सर्वच मंडळी पावल्या खेळत होती. श्री महाराजही रामध्यानात दंग होऊन भक्तांबरोबर पावल्या खेळत होते. नंतर श्रीराम 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 म्हणून उंच उड्या मारणे सुरू झाले. पावल्या खेळताना व उड्या मारणे सुरू असताना श्रीकृष्ण अंजनकर व त्यांचे धाकटे बंधू राम मास्तर यांनी सहज श्री महाराजांकडे पाहिलं. तो काय, श्री महाराज साक्षात मारुतीरायच दिसू लागले. तेव्हा ते दोघेही नजर न हटवता एकसारखे श्रीराम श्रीराम हा गजर संपेपर्यंत श्री महाराजांकडेच पाहत होते. गजर संपताच महाराज पुन्हा पूर्वरूपात दिसू लागले. नंतर श्री रामानंद महाराजांचे अष्टक म्हणून झाल्यावर सर्वांनी श्री रामानंद महाराजांना व श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थप्रसाद वगैरे घेऊन झाल्यावर हे दोघे भाऊ एकमेकांजवळ आले
व तुला आज काही विशेष अनुभव आला का? असं दोघांनी एकमेकांना एकाच वेळी विचारलं. तेव्हा त्या दोघांचा अनुभव एकच होता. दोघांनाही एकाच वेळी हनुमंत रूपात श्री महाराजांचं दर्शन झालं होतं व हा अनुभव एकमेकांना सांगत असताना दोघांचेही अष्टसात्विक भाव दाटून आले होते. श्री रामानंद महाराजांच्या उत्सवात कीर्तन प्रसंगी केव्हा तरी नानाजी मेरेकरांना श्री हनुमंत रूपात श्री महाराजांचे दर्शन होत असे. ते आपला पुतण्या शरद मेरेकरला हा अनुभव सांगून श्री महाराज श्री रामानंद महाराजांच्या या जन्मोत्सवात कधीतरी हनुमंत रूपात येतात आणि नामी तल्लीन झालेल्या श्रद्धावान भक्ताला त्या रूपात दर्शन देतात असं सांगून म्हणाले, तेव्हा तूही प्रतिवर्षी श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास गेल्यास तुझा शुद्ध भाव पाहून श्री महाराज तुलाही कधीतरी हनुमंत रूपात निश्चित दर्शन देतील. असो. साधक हो, तीर्थस्वरूप सौ माई कुलकर्णी व सुंदरराव कुलकर्णी या उभयतांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा घेतलेला अनुग्रह आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.